10वीचा SSC बोर्डाचा हिस्ट्रीचा चौथा लेसन आहे हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट्स. त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर्समध्ये सेकंड क्वेश्चन राईट शॉर्ट नोट्स आणि त्याच्यामध्ये फर्स्ट सब क्वेश्चन आहे आर्ट म्हणजे कला मराठीमध्ये. ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला एक शॉर्ट नोट लिहायची आहे. करूया सुरू लगेच विदाऊट वेस्टिंग एनी टाईम. हे इंग्लिश फक्त इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी आहे अशातला भाग नाही आहे. मराठी माध्यमाची किंवा सेमी इंग्लिशची मुलंसुद्धा हे बघू शकता. फक्त स्क्रीनवर तुम्हाला इंग्लिशमधली PDF इंग्लिश पुस्तक तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमचं पुस्तक हातात घेऊन हे एक्सप्लेनेशन ऐकू शकता. शेवटी बोलतो मी मराठी भाषेमध्ये आहे. ठीक आहे, चला बघूया. व्हॉट इज आर्ट, पेज नंबर 22. बघा चला. व्हॉट इज आर्ट? It is a natural human instinct to want to share his experience, wisdom and also emotions. ठीक आहे, एका शब्दाचा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये अर्थ समजून घ्यायचा आहे. इट इज अ नॅचरल म्हणजे नैसर्गिक, स्वाभाविक. ओके, नैसर्गिक म्हणजे एक लहान मूल असतं, तान्ह मूल आहे. तान्ह म्हणजे अगदी जन्माला आले, आजच जन्माला आले, 1 दिवसाचं बाळ आहे. ते रडतं, ते नॅचरल आहे. ते हसतं, ते नॅचरल, अत्यंत नैसर्गिक. ह्युमन इन्स्टिंक्ट, ह्युमन म्हणजे माणूस, मानव, आणि इन्स्टिंक्टचा अर्थ आहे सहज प्रवृत्ती. सहज प्रवृत्ती. बघा बरं का मला काय म्हणायचंय. ही माणसाची अत्यंत सहज नैसर्गिक प्रवृत्ती आहे. टू वॉन्ट टू शेअर, त्याला शेअर करावं असं वाटतं, त्याला सांगावं असं वाटतं, त्याला दाखवावं असं वाटतं. हिज एक्सपिरियन्स, त्याचे अनुभव. विजडम म्हणजे शहाणपण किंवा ज्ञान. अँड ऑल्सो इमोशन्स म्हणजे भावना, सुख, दुःख, आनंद, हास्य किंवा नवरस आपण त्याच्यामध्ये म्हणतो. याच्यामध्ये एक सोप्या उदाहरणावरून समजून घेऊ. आपण समजा एखाद्या ठिकाणी आपण फिरायला जातो. फॉर एक्झाम्पल आपण कुठं जाऊ, कैलासामध्ये जाऊ, वेरूळमध्ये कैलासा ज्या केव्ज आहेत, लेण्या आहेत, तिथं जाऊ. किंवा आपण रायगडावर जाऊ, किंवा आग्र्यामध्ये लाल किल्ल्याला जाऊ, किंवा संसद भवन बघायला जाऊ उदाहरणार्थ. तर तिथं गेल्यावर आपण सगळ्यात पहिली गोष्ट काय करतो? सगळ्यात पहिली गोष्ट तिथं गेल्यावर आपल्या डोक्यात असतं की आपला एक खूप सुंदरसा फोटो निघाला पाहिजे. आणि खूप सुंदर आयकॉनिक फोटो, काय म्हणतात त्याला, कॅन्डिड फोटो निघाला पाहिजे. आणि तो मी माझ्या फेसबुकला, इंस्टाग्रामला, व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला पाहिजे आणि लोकांनी तो बघितला पाहिजे. राईट? आता हे वाक्य परत एकदा ऐकतो. ही तीच गोष्ट आहे. ही लहान मुलांमध्ये पण असती, मिडल एज वाल्या माणसांमध्ये पण असती, आणि उतार वयातल्या वयस्कर माणसांमध्ये पण असती. इट इज अ नॅचरल ह्युमन इन्स्टिंक्ट. अत्यंत स्वाभाविक आहे ही गोष्ट. आपण छान छान कपडे का घालतो? लोकांनी बघावं म्हणून. आपण छान मेकअप का करतो? लोकांनी बघावं म्हणून, कौतुक करावं म्हणून. समजा बघणारा कुणीच नाहीये, कोण मेकअप करेल बरं? आणि कोण एवढं तासनतास वेळ घालवल ते मेकअपसाठी? तर कुणीतरी बघावं, कुणीतरी कौतुक करावं, ही त्याच्या मागची प्रेरणा असते, इन्स्पिरेशन असतं, नॅचरल इन्स्टिंक्ट असतं. ठीक आहे, पुढे बघा. वेन दॅट इन्स्टिंक्ट, जेव्हा ते इन्स्टिंक्ट किंवा ती सहज प्रवृत्ती रिझल्ट्स इन अ ब्युटिफुल क्रिएशन, जेव्हा त्याचं एक सुंदर काहीतरी क्रिएशन तयार होतं, काहीतरी एखादा अवतार तयार होतो, एखादी गोष्ट तयार होते, एखादी वस्तू तयार होते, इट इज एक्नॉलेज्ड ॲज आर्ट. तेव्हा जग त्याची दखल घेतं एक कलाकृती म्हणून, आर्ट म्हणून. ओके, आर्ट म्हणजे कला, कला किंवा कलाकृती. द आर्टिस्ट पॉवर ऑफ इमॅजिनेशन. आर्ट म्हणजे कला, आर्टिस्ट म्हणजे कलाकार. ओके, कला सादर करणारा. त्याची पॉवर ऑफ इमॅजिनेशन, की त्याची काय पॉवर आहे, इमॅजिनेशन किती जबरदस्त आहे. मला आता पटकन एक उदाहरण सुचलेलं सांगतो. बाहुबली सिनेमा प्रॉबब्ली तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. तर बाहुबली सिनेमामध्ये बघा एक अख्खा डोंगर असतो. ती नाही का, ती हिरोईन लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा सासरी येते. तो एवढा मोठा डोंगर असतो आणि त्या डोंगराचा त्यांनी हत्ती कोरलेला असतो.
हे इमॅजिनेशन आहे, किंवा त्या भल्लाल देवचा सोन्याचा पुतळा हे इमॅजिनेशन आहे त्या आर्टिस्टचं, डायरेक्टरचं. पुढे बघा, सेन्सिबिलिटी. सेन्सिबिलिटी म्हणजे त्याची संवेदनशीलता, की तो एखादा नाजूक विषय किती नाजूक पद्धतीने हँडल करतोय, किंवा तो प्रेमाचा विषय किती उत्कटतेनं दाखवतोय, ही त्याची सेन्सिटिव्हिटी आहे, त्याची काय म्हणू आपण, संवेदनशीलता आहे. पुढे बघा, स्टेट ऑफ इमोशन म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये काय आहे, किंवा त्याची इमोशन काय. तुम्ही विचार करा ना, की तुम्ही जर खूप दुःखी असाल, एखादं बॉलिवूड मधलं एखादं फनी गाणं आहे समजा, कुठलं गाणं आहे आता फनी, आता कसं आठवायचं, एक गाणं आहे बरं का, हम पागल नहीं है भैया हमारा दिमाग खराब है, ते कुठलं तरी गाणं आहे, मी असं कुठेतरी ऐकलं होतं. तर एखादा त्याचा जो गायक आहे त्याचं स्टेट ऑफ इमोशन खूप, समजा त्याच्या घरामध्ये कोणाची तरी डेथ झाली, त्या गायकाच्या घरामध्ये, सिंगरच्या घरामध्ये, तर तो दुःखी माणूस हे असं जॉली गाणं गाऊ शकतो का? नाही गाऊ शकत, कारण की त्याचं स्टेट ऑफ इमोशन आता हॅपी नाहीये, सॅड आहे, राईट. तर अशा पद्धतीनं ती गोष्ट काम करते. हे सगळे फॅक्टर आहेत. एखादं आनंदी गाणं किंवा एखादं काय म्हणू आपण त्याला, एखादा गायक जेव्हा एखादं प्रेमगीत गातो, लव्ह सॉन्ग एखादा गातो, समजा अरिजित सिंग आहे, त्यानं समजा एखादं लव्ह सॉन्ग तो समजा गायला, तर त्याच्यामध्ये त्या गाण्यामध्ये प्रेम ओतलं ना त्यानं, त्या प्रेमाची भावना त्यानं स्वतः कुठेतरी फील केली ना, तर अरिजित सिंगनं कुणावर तरी प्रेम केलं असेल ना, राईट. आणि ते प्रेम त्यानं त्या गाण्यामध्ये ओतलं ना, ती द स्टेट ऑफ इमोशन. अँड हिज स्किल्स आणि त्याचं कौशल्य आर द क्रुशियल फॅक्टर्स ॲट द रूट ऑफ. क्रुशियल फॅक्टर अत्यंत महत्वाचे फॅक्टर आहेत कशामध्ये, द रूट ऑफ आर्टिस्टिक क्रिएशन. काहीही कलाकृती तयार करण्यामागे मागे हे खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यातलाच पुढचा मुद्दा आहे व्हिज्युअल आर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स. कुठे हे, हा चला बघूयात पटकन. हे त्याच्याच उत्तरामध्ये तुम्हाला लिहायचंय. चौथा पॉइंट करून टाका. देर आर 2 टाइप्स ऑफ आर्ट्स. नाही 2 नाहीये, किती जास्त आहे त्याच्यामध्ये, 2 आणि 2 4 आहेत बघा. ठीक आहे, पाय चार्ट काढू शकता, फ्लो चार्ट काढू शकता, ट्री डायग्राम काढू शकता. त्यानं काय होतं, उत्तराला एक वजन येतं. बघूया व्हिज्युअल आर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स. व्हिज्युअलचा अर्थ आहे व्हिज्युअल, विजन, दिसतंय डोळ्याला, व्हिज्युअल आर्ट. त्याला मराठीमध्ये म्हटलंय दृक्कला किंवा दृश्य कला, डोळ्याला दिसतीये, दृश्य आहे. आणि परफॉर्मिंग आर्ट, परफॉर्मिंग आर्ट म्हणजे अंगिक कला, परफॉर्म करते कुणीतरी, एक परफॉर्म करते. बघूयात आता त्याच्यामध्ये. आर्टिस्टिक क्रिएशन्स आर ऑफ 2 टाइप्स, व्हिज्युअल आर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स. द संस्कृत टर्म फॉर द फर्स्ट टाइप इज दृक्कला, आता आपण ते बोललो. अँड फॉर द सेकंड टाइप ललित. ललितचा अर्थ स्मॉल असा आहे डिक्शनरी मिनिंग, पण आपण या ठिकाणी ललित और अंगिक कला. अंगिक, अंगिक म्हणजे अंग, बॉडी, बॉडी वापरली. मग त्याच्यामध्ये कोणती कला असती, नृत्य कला. नृत्य कला, एका जागी माणूस खुर्चीवर बसून नृत्य सादर करू शकतो का? नाही, तो त्याची बॉडी वापरतो. किंवा ध्यानात बसून नृत्य सादर करू शकतो का? नाही, त्याला त्याची बॉडी अंग वापरावं लागतं. अंगिक कला. किंवा गायन कला, त्याला त्याचं कंठ, तोंड वापरावं लागतं. अंगिक कला. ठीक आहे, बघा पुढं. मेनी एक्झाम्पल्स ऑफ प्री हिस्टॉरिक रॉक. प्री हिस्टॉरिक, प्री म्हणजे आधीचं, पोस्ट म्हणजे नंतरचं. प्री हिस्टॉरिक म्हणजे हिस्ट्रीच्या बी आधीची हिस्ट्री, राईट. त्याला मराठीमध्ये म्हटलंय प्रागैतिहासिक काळ. तुम्हाला जर थोडीशी 6वीची हिस्ट्री आठवत असेल, नाही पण आता तुम्हाला नसेल आठवत, आता सिलेबस चेंज झाला आणि आता चेंज झालेल्या सिलेबसमध्ये एक प्री हिस्ट्री नावाचा, प्री हिस्टॉरिकल टाइम्स म्हणजे प्रागैतिहासिक कालखंड असं त्याच्यामध्ये एक लेसनच आहे. बेसिकली स्टोन एज, मेटल एज हे जे आहेत ना, तो कालखंड त्याच्यामध्ये येतो. बघा बरं. प्री हिस्टॉरिक रॉक आर्ट हॅव बीन डिस्कवर्ड ॲट मेनी साइट्स इन द वर्ल्ड. जगभरामध्ये, म्हणजे असं काही नाही की फक्त भारतामध्येच, अख्ख्या जगामध्ये केव्स सापडल्या आणि त्या केव्स मध्ये आर्ट सापडलं. म्हणजे बेसिकली त्यांनी लिहिलेलं किंवा चित्र काढलेली किंवा कोरलेलं, इन्स्क्रिप्शन्स केलेल्या अशा काही त्यांना सापडल्या. इट प्रूव्स दॅट द ओरिजिन ऑफ व्हिज्युअल आर्ट्स
म्हणजे हा याचा प्रूफ आहे, सबूत आहे, हा हे याचा पुरावा आहे की व्हिज्युअल आर्ट्स इज ॲज ओल्ड ॲज स्टोन एज मॅन. स्टोन एज मॅन, अश्मयुग, जेव्हा माणूस दगडावर दगड घासत होता, जेव्हा माणसाला घालायला कपडे नव्हते, माणसाला राहायला घर नव्हतं, माणसाला शेती कशी करायची माहिती नव्हती, माणसाला भाषा माहिती नव्हती, त्या काळामध्ये सुद्धा माणसानं भिंतीवर चित्र काढलेली आहेत. किती सुंदर गोष्ट आहे, राईट. आणि त्याच्यानंतर बघूयात फोक आर्ट्स. त्याच्यानंतर आहे फोक आर्ट्स, FOLK. आता FOLK चा उच्चार फोल्क असं नाही करायचा, FOLK चा उच्चार फोक असं करायचा. आणि फोक या शब्दाचा अर्थ आहे लोक. ओके, मग फोक आर्ट्स म्हणजे लोककला, फोक डान्स म्हणजे लोकनृत्य, फोक सॉन्ग म्हणजे लोकसंगीत किंवा फोक म्युझिक म्हणजे लोकसंगीत, फोक टेल्स म्हणजे लोककथा, या अर्थानं फोक हा अर्थ इथे घ्यायचा आहे. आणि क्लासिकल आर्ट्स, क्लासिकल म्हणजे शास्त्रीय, आर्ट म्हणजे कला. ठीक आहे, बघा, देर आर टू डिस्टिंक्ट म्हणजे अत्यंत महत्वाच्या ट्रॅडिशन्स आहेत, म्हणजे परंपरा आहेत. कशाच्या? आर्टच्या, कलेच्या. फोक आर्ट अँड क्लासिकल आर्ट. स्क्रीन देतो तुम्हाला, जर तुमच्याकडं पुस्तक असेल तर ठीकच आहे, पुस्तक असणं तुमच्याकडं गरजेचं आहे, मी नेहमी म्हणतो. ठीक आहे. Folk art and classical art. Folk art is a tradition that has continued from the prehistoric times. आता याच्यामध्ये जे फोक आर्ट आहे ना, ते प्रीहिस्टॉरिक टाइम पासून म्हणजे स्टोन एज च्या काळापासून चालत आलेलं आहे. द एक्सप्रेशन किंवा त्यातल्या भावना ऑफ फोक आर्ट इज अ नॅचरल पार्ट ऑफ पीपल्स वे ऑफ लिव्हिंग. आता तो जो माणूस होता गुहेमध्ये, उघडा नागडा, ज्याच्याकडे घर नव्हतं, ज्याला शेती करायची माहिती नव्हती, ज्याला भाषा माहिती नव्हती, तर तो काय करणार आहे? तो एखादा असं मस्त आर्टिस्टिक पेंटिंग काढणार आहे का? नाही ना, त्याची बुद्धी लिमिटेड आहे, त्याच्या बुद्धीचा पण पूर्ण विकास झालेला नाहीये. तर मग त्यानं काय केलं? त्यानं ते काढलं जे त्याला डोळ्याला दिसलं. म्हणजे एक माणूस एखाद्या हरणाची शिकार करतोय, किंवा माणसांचं मारामारी चालू आहे, किंवा आता त्यांनी आग लावायचा जेव्हा शोध लागला तेव्हा आग ही त्या काळातली खूप मोठी डिस्कवरी होती. मग आगीचं चित्र काढलंय, किंवा नंतर त्यांनी जेव्हा झोपड्या बांधल्या तेव्हा ते झोपडीचं चित्र काढलं. असं त्यांना ते खेळ किंवा रनिंग करताना माणसं अशी काही, किंवा शिकार करतानाची चित्र आहेत बघा अवेलेबल. पुढे बघा, हे त्या काळातल्या लोकांचं हे होतं. नंतरच्या काळामध्ये शेती वगैरे करायचा तो त्याची त्यानं चित्र त्या ठिकाणी काढली. बघा पुढे बघा. हेन्स इट्स एक्सप्रेशन इज स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस म्हणजे स्वयंस्फूर्तीनं त्यानं ते काढलं, ते जे त्याला समोर दिसलं ते त्यानं, म्हणजे त्याची इनबिल्ट काय म्हणतात त्याला, इनबिल्ट नाही म्हणणार, म्हणजे त्याच्या मनातनं ते आलं, स्वाभाविकपणे ते आलं आणि त्यानं ते काढलं. पुढे बघूया. फोक आर्ट इज क्रिएटेड बाय कलेक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ द मेंबर्स ऑफ सोशल ग्रुप. आता फोक आर्ट मध्ये फोक डान्स घेऊ आपण, समजा लोकनृत्य, तर हे काय आहे? कलेक्टिव्ह पार्टिसिपेशन म्हणजे लोकांनी एकत्र येऊन 10, 15, 50, 100 लोकांनी एकत्र येऊन त्यांनी ते पार्टिसिपेशन केलं, त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्या सोशल ग्रुपनी मिळून एखादा डान्स केला, तर त्याला म्हटलं फोक डान्स. किंवा फोक म्युझिक, सगळ्यांनी मिळून एकत्र गाणी वाजवली आणि गायले गाणं. ओके, पुढे बघूया. क्लासिकल आर्ट ऑन दी अदर हँड. आता हे थोडस महत्वाचं आहे, समजून घ्या, दोन्हीतला फरक समजून घ्या. क्लासिकल आर्ट ऑन दी अदर हँड इज एक्सप्रेस्ड विदिन अन एस्टॅब्लिश्ड फ्रेम ऑफ कन्सिस्टंट रूल्स. इट नीड्स a prolonged training to master any form of classical art.
पहिले मी तुम्हाला उदाहरण देतो. उदाहरण आहे भरतनाट्यम किंवा उदाहरण आहे कथ्थक नृत्य. आता बघा बरं का, आता हे जे दोन डान्सचे फॉर्म्स आहेत का नाही किंवा शास्त्रीय संगीत, आता हे बघा इज एक्सप्रेस विदिन अन एस्टॅब्लिश फ्रेम ऑफ कन्सिस्टंट रूल्स. त्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, त्याचे काही म्हणजे आता भरतनाट्यम त्याच्या काही स्टेप्स आहेत आणि त्याच स्टेपमध्ये ते करावं लागतं. ते अगदी आखून दिलेलं आहे का चौकटीमध्ये, तिथे एक शब्द दिलाय बघा एस्टॅब्लिश फ्रेम. त्या चौकटीमध्येच तुम्हाला शिकायचं असेल ना भरतनाट्यम, तर तुम्हाला तसंच शिकावं लागतं, त्याच स्टेप शिकावे लागतात, तेच म्युझिक शिकावं लागतं, तोच ताल सूर लय शिकावी लागते, तोच मेकअप शिकावा लागतो, तेच कपडे घालावे लागतात, चेहऱ्यावर तेच एक्सप्रेशन्स द्यावे लागतात, तेच तेच तेच. आणि पुढे बघा इट नीड्स अ प्रोलॉंग्ड दीर्घकाळ, प्रोलॉंगचा अर्थ दीर्घकाळ ट्रेनिंग घ्यावी लागती टू मास्टर एनी फॉर्म ऑफ क्लासिकल आर्ट. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का भरतनाट्यम किंवा कथ्थक आहे का नाही, त्याच्या परीक्षा असतात. पहिली लेवल, दुसरी लेवल, तिसरी लेवल किंवा तबला. आता माझा एक स्टुडंट होता, त्याला तबल्याच्या काय बरं विशारद का काहीतरी म्हणतात बुवा त्याला, तबल्याची परीक्षा. तो तबल्याचे किती वर्ष त्यानं सराव केला, किती क्लासेस केले आणि मग त्यानं त्या परीक्षा दिल्या, मग त्याला सर्टिफिकेट्स मिळाले. असं सगळं करावं लागतं, तेव्हा ते क्लासिकल आर्ट होतं आणि ते शास्त्रशुद्ध आहे, शास्त्रीय आहे. आणि फोक आर्ट मध्ये थोडंसं कॅज्युअल अप्रोच चालतो, जनरल अप्रोच चालतो. ठीक आहे, हे आपण बघितलं. व्हॉट इज आर्ट, व्हिज्युअल आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, फोक आर्ट आणि क्लासिकल आर्ट. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चलो बाय.